अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षानं आता त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे या मतदारसंघातून गोपाळ शेट्टींच्या विरुद्ध उर्मिला अशी लढत पाहायला मिळणार आहे। नवी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। उत्तर मुंबईची उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिला मातोंडकरनं बोरिवलीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर उर्मिला यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन देखील दर्शन घेतलं। ईशान्य मुंबईचा तिढा कायम पाहायला मिळतोय। प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितलेली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी भेटीची वेळ अद्यापही दिलेली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह कायम आहे। तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहेत। अमित शहा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवतायत। यावेळेस भाजपसोबतची युती अभेद्य असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे। भाजपाचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहणार आहेत। महिन्याभरात मुख्यमंत्री तब्बल 96 जाहीर सभा घेतील। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 रॅली निश्चित करण्यात आल्यास उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री स्वतंत्र सभांवर देखील भर देतील। सुजय विखेंनी दिलीप गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली। तर काल राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीप गांधींची भेट घेतली होती। त्यामुळे आता गांधींची नाराजी दूर करण्यात विखे पाटलांना यश येणार का असा सवाल उपस्थित झालाय। एअर स्ट्राईक करून महिना उलटला तरी पाकिस्तान अद्याप दहशतवाद्यांचे मृतदेह मोजत आहे। ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली, त्यावेळेस ते बोलत होते। भारत जेव्हा दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतो तेव्हा घरात घुसून मारतो असं देखील यावेळेस मोदींनी म्हटलं। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दिवसभर हरियाणामध्ये असतील। यावेळेस राहुल गांधी परिवर्तन रॅली देखील काढणार आहेत। दुपारी ही रॅली निघेल आणि या रॅलीमध्ये राहुल गांधी जे आहेत ते समुदायाला संबोधित देखील करतील। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला। निवडणुकीची तयारी तुम्ही केली आहे का असा सवाल प्रियंका गांधींनी गुरुवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारला। शत्रुघ्न सिन्हा हे 6 एप्रिलला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। या संदर्भात शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली। 6 एप्रिलला त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे। तसंच त्यांना पटना साहिब या ठिकाणावरून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेनं पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमधील 42 पैकी 15 जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलेला आहे। यावर्षी प्रथमच शिवसेना पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे। समाजवादी पक्षाचे नेते फिरोज खान यांनी भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। सोशल मीडियावर मोदींना मत दिल्यास आकर्षक गिफ्ट मिळणार असा संदेश पसरत असून त्याविरोधात काँग्रेसच्या नेत्या दिव्या स्पंदना यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। लोकसभेची निवडणूक उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष एकत्र लढणार आहेत। या दोन्ही पक्षांची पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात आली। पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीतून कांचन कुल आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेस मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस कार्यकर्ता दादासाहेब मुंडे मारहाण प्रकरणी अखेर मुख्य आरोपीच्या मुसक्या अमळण्यात यश आलेलं आहे। औरंगाबादमधून स्वप्नील गलधरसह अन्य 3 अटक करण्यात आली आहे। हिंगोलीमधून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या सुभाष वानखडेंसमोर एक वेगळं संकट उभं राहिलंय। वानखडेंच्या नावामध्ये साधर्म्य असलेले इतर 5 सुभाष वानखडे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजप सेनेची युती झाली असली तरी भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा मात्र अजूनही विरोध आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतीक पाटलांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे। काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट न मिळाल्यानं स्वाभिमानानं बाहेर पडा असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। रिक्षा, रेल्वे आणि बैलगाडीच्या प्रवासानंतर पार्थ पवारांनी पिंपरीत घोडेस्वारी देखील केली। मावळमधील शिवणे गावामध्ये प्रचारादरम्यान पार्थ पवार यांनी थेट बैलगाडी देखील चालवली होती। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही रेल्वेनं प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्ट्रॉंग रूम आणि ईव्हीएमची ने-आण करताना काही अज्ञातांनी या सगळ्या घटनेचं शूट देखील केलं होतं। त्याविरोधात आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमच्या जाहीरनाम्यातील चुका लपवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, ते अपयश लपवण्यासाठी नवाब मलिक वेगवेगळ्या विषयाला हात घालतायत अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे। आशिष शेलारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी देखील एक ट्विट करून आशिष शेलार यांना कवितेतून टोला हाणलेला आहे। शिवसेनेविरोधात राबराब राबवले आणि पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असा टोला त्यांनी लगावलाय।
समाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. पक्षाला उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही, अशी टीका यावेळेस प्रवीण गायकवाड यांनी केली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पेड न्यूजचा खर्च रेकॉर्डवर घेण्याबाबत निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे. आमच्याकडे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत. काँग्रेसला पैसे कसे उभे करायचे हे माहित आहे, त्यामुळे आम्ही जे 72,000 रुपयांचं आश्वासन देतो आहोत ते पूर्ण करू, असा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. देशात आणि राज्यामध्ये आरएसएस आणि भाजप विचाराचं सरकार यावं असं काँग्रेस नेत्यांनाच वाटतंय. त्यामुळेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30% उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधित आहेत, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. मुंबईतील कुर्ला स्थानकावर धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न एका प्रवाशाच्या जीवाशी आला होता, परंतु आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचे प्राण वाचलेत. कॉस्मोस बँकेवरील सायबर हल्ल्यानंतर 7 महिन्यांनी या संदर्भात अहवाल आलेला आहे. कॉस्मोस बँकेच्या सायबर हल्ल्याला उत्तर कोरियाच्या हॅकरचा हात यामध्ये असल्याचं उघड झालंय. पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी अजनसौंड या बंधाऱ्याची दुरावस्था झालेली आहे. बंधाऱ्यातील पाणी साठवण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठत नाहीये. कधी कमालीची उष्णता तर कधी थंडी असे बदल गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये पाहायला मिळत आहेत. होळीनंतर कमालीची उष्णता जाणवू लागलेली आहे. मात्र आज रत्नागिरीत सकाळी चक्क दाट धुकं पाहायला मिळालं. पुण्यातल्या चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे. पुलवामा हल्ल्याचे पुणे कनेक्शन असल्याचं आता समोर आलंय. अमरावतीत बडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भ एक्सप्रेसमध्ये आरपीएफच्या जवानांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका कुरिअर बॉयकडून रेल्वे आरपीएफच्या जवानांनी 8,90,000 रुपयांचे दागिने जे ते जप्त केलेत. जम्मू काश्मीरच्या बडगाम गावामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या मध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाला 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. चीनची कंपनी शाओमीनं मोबाईल पाठोपाठ आता बुटाची विक्री भारतात करायचं सुरू केलेलं आहे. 4 एप्रिलपासून शाओमीचे स्पोर्ट्स शूज जे आहेत ते बाजारामध्ये विक्रीसाठी येतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.